नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला एक आगळी वेगळी गोष्ट या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. कथेला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग आता कथेला सुरुवात करू. आज मी तुम्हाला एक अशी कथा सांगणार आहे जी कदाचित कोणासोबतही घडू शकते. ही गोष्ट आहे शीतलची. शीतल दिसायला अत्यंत लावण्य होती. शहरात वाढलेली आणि आधुनिक विचारांची स्त्री. 24 वर्ष. शीतल नागपूरची राहणारी असून तिचे लग्न होऊन आता 2 वर्षे झाली होती. तिचे पती एका मोठ्या बँकेत जबाबदार पदावर कार्यरत आहेत, तर शीतल स्वतः एका नामांकित कंपनीत मॅनेजर म्हणून काम करत होती. शीतलचे आयुष्य वरवर पाहता खूप सुखी आणि शिस्तबद्ध होती, पण कॉर्पोरेट क्षेत्रातील कामाच्या व्यापामुळे तिला वारंवार दुसऱ्या शहरात मीटिंगसाठी जावे लागणार असे. त्यामुळे पती पत्नीला एकमेकांसाठी हवा तसा वेळ मिळत नसे. नुकतेच शीतलचे प्रमोशन झाले होते, त्यामुळे जबाबदाऱ्या वाढल्या होत्या आणि कंपनीकडून तिला एक नवीन कार देखील मिळाली होती. ही घटना साधारण 1.5 वर्षापूर्वीची आहे. शीतल एका अत्यंत महत्त्वाच्या मीटिंगसाठी परगावी गेली होती. काम संपवून ती आपल्या नवीन कारने नागपूरच्या दिशेने परतत होती. परतीचा प्रवास लांबत होता आणि निघायला थोडा उशीर झाला होता. शहराच्या सीमा ओलांडून ती हायवेला लागली होती की अचानक तिच्या कारच्या इंजिनमधून एक विचित्र धडधड आली आणि काही क्षणातच कार जागीच बंद पडली. रात्रीची वेळ होती. आजूबाजूला घनदाट झाडी, काळाकुट अंधार आणि पूर्णपणे सुनसान रस्ता. शीतलने पुन्हा पुन्हा इंजिन सुरू करण्याचा प्रयत्न केला, पण गाडी काही सुरू झाली नाही. तिने बोनेट उघडून पाहिले, पण तिला तांत्रिक गोष्टीची फारशी माहिती नव्हती. अचानक आभाळ भरून आली आणि सोसाट्याचा वारा सुटला. बघता बघता पावसाला सुरुवात झाली. पाऊस इतका जोरात होता की बाहेर उभे राहणे कठीण झाले. घाबरलेल्या शीतलने कार रस्त्याच्या कडेला कशीबशी उभी केली आणि आत जाऊन बसली. तिने मदतीसाठी आजूबाजूला पाहिले, पण दूरपर्यंत कोणतेही वसतिस्थान दिसत नव्हते. तिने तात्काळ आपल्या पतीला फोन लावला आणि सर्व परिस्थिती सांगितली. पती काळजीने तिला घेण्यासाठी निघणार होता, पण तो ज्या शहरात होता तिथून येण्यासाठी किमान 5-6 तास लागणार होते. शीतलने त्याला थांबवून, तू काळजी करू नकोस, मी कारमध्ये थांबते किंवा एखादी लिफ्ट मिळाली तर सकाळी लवकर घरी येते, असं सांगून तिने फोन ठेवला. पण मनात मात्र एक अनामिक भीती दाटून आली होती. रात्रीचे 8 वाजून गेले होते. पावसाची रिमझिम सुरूच होती. त्या निर्जन जागी एका तरुण महिलेने रात्रभर थांबावे हे अजिबात सुरक्षित नव्हते. बराच वेळ वाट पाहिल्यानंतर पावसाचा जोर थोडा कमी झाला. शीतल कारच्या बाहेर आली आणि येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांना हात टाकून लिफ्ट मागण्याचा प्रयत्न करू लागली. पण इतक्या रात्री त्या घनदाट जंगलाच्या भागात एका महिलेला रस्त्यावर पाहून चालक थांबायला घाबरत होते किंवा त्यांना थांबायचे नव्हते. सुमारे 2 तास उलटले. रात्रीचे 10 वाजत आले होते आणि शीतलची धाकधूक अशा शिगेला पोहोचली होती. तेवढ्यात लांबून एका मोठ्या ट्रकची हेडलाईट चमकताना दिसली. तो ट्रक वेगाने तिच्या दिशेने येत होता. शीतलने जीवाच्या आकंठाने हात दाखवला आणि ओरडून मदत मागितली. नशिबाने तो ट्रक थोड्या अंतरावर जाऊन जोरात ब्रेक लावून थांबला. शीतलच्या जीवात जीव आला. ती धावत त्या ट्रकजवळ गेली. विनोद ट्रकच्या कॅबिनमधून खाली उतरला तेव्हा शीतल त्याच्याकडे पाहतच राहिली. विनोद साधारण 34 वर्षाचा होता. 6 फूट उंच आणि कमालीची पिसळलेली शरीर लांबलेला माणूस होता. त्याने अंगात एक जुनाट बनियान घातली होती आणि खांद्यावर एक टॉवेल टाकला होता. त्याच्या डोळ्यात एक प्रकारचा आत्मविश्वास होता आणि धार होती. विनोदने शीतलकडे वरून खाली पाहिले आणि विचारले, मॅडम, इतक्या रात्री या सुनसान जागी एकट्या काय करताय? हा भाग सुरक्षित नाही. इथे जंगली प्राणी आणि माणसं जास्त धोकादायक असतात. शीतलने थरथर आवाजात आपली सर्व अडचण सांगितली. तिची अडचण ऐकून विनोदने गाडीचे इंजिन तपासले आणि म्हणाला, याचं काम होणं शक्य नाही मॅडम. तुम्हाला शहरापर्यंत जावं लागेल. मी त्याच दिशेने लिफ्ट देऊ शकतो. शीतलला थोडा संकोच वाटला. अनोळखी माणूस, तोही एक रांगडा ट्रक ड्रायव्हर. पण आजूबाजूला अंधार पाहून तिला दुसरा पर्याय उरला नव्हता. तिने आपली कार नीट केली, आपले महत्त्वाचे सामान घेतले आणि ती ट्रकच्या दिशेने वळाली. ट्रकची कॅबिन बरीच उंच होती. साडी नेसलेल्या शीतलावर चढायला अडचण येत होती. हे पाहून विनोद मदतीला पुढे सरसावला. त्याने शीतलच्या कमरेवर आपला मजबूत हात ठेवून तिला वर चढण्याचा आधार दिला. कॅबिनमध्ये जागा कमी होती. शीतल आणि विनोद आता अगदी जवळजवळ बसले होते. विनोदने ट्रक सुरू केला आणि गिअर टाकत गाडी हायवेवर घेतली. बाहेर पावसाचा जोर वाढला होता. पावसाचे थेंब
ट्रकच्या छतावर आदळत होते, त्यामुळे कॅबिनमध्ये एक वेगळा आवाज घुमत होता. सुरुवातीला काही वेळ कोणीच काही बोलले नाही, पण शीतलला जाणवत होते की विनोदची नजर अधूनमधून तिच्यावर खेळत होती. विनोदने शांतता भंग करत विचारले, मॅडम तुमचं नाव काय? सुरक्षेच्या कारणास्तव शीतलने तिचे खरे नाव न सांगता सुमन असे खोटे नाव सांगितले. विनोद हलकेच हसला आणि म्हणाला, छान नाव आहे सुमन. मी विनोद. गेली अनेक वर्षे या हायवेवर गाडी चालवतोय, पण आजपर्यंत तुमच्यासारखी सुंदर सवारी मला कधीच भेटली नाही. विनोदचे हे शब्द ऐकून शीतल थोडी दचकली. त्याच्या बोलण्यात एक प्रकारचा मोकळेपणा आणि रांगडेपणा होता, जो तिला अस्वस्थ करत होता. गाडी चालवता चालवता विनोदने गिअर बदलण्याच्या बहाण्याने आपला हात शीतलच्या गुडघ्याला अगदी जवळ नेला. शीतलने स्वतःला बाजूला ओढून घेण्याचा प्रयत्न केला, पण जागा कमी असल्याने तिला जास्त दूर जाता येत नव्हते. सुमारे पाऊण तासानंतर विनोदने एका अत्यंत निर्जन ठिकाणी ट्रक रस्त्याच्या कडेला उभा केला. आजूबाजूला फक्त घनदाट झाडी होती आणि पावसाची रिमझिम सुरू होती. शीतलच्या काळजात धस्स झाली. तिने घाबरून विचारले, काय झालं? गाडी का थांबवली? शहर तर अजून लांब आहे. विनोदने शांतपणे खाली उतरून म्हणाला, मॅडम थोडं पाणी प्यायचं आहे आणि फ्रेश व्हायचं आहे. खूप वेळ झालाय गाडी चालवतोय. तुम्हाला हवं असेल तर उतरू शकतो. विनोद ट्रकच्या समोरच्या उजाडात जाऊन उभा राहिला. पावसाने तो आता पूर्णपणे ओला चालला होता. शीतल कॅबिनमधून त्याला पाहत होती. विनोदने जाणीवपूर्वक आपले बनियान काढून ट्रकच्या दाराला लटकवले. त्याचे ते पिळलेले खांदे, छातीवरचे पाणी आणि त्याचे रांगडे रूप पाहून शीतलच्या मनात एक विचित्र ओढ दाटून आली. आजवर तिने आपल्या पतीचे नेहमीचे सुसंस्कृत आणि सभ्य रूप पाहिले होते, पण विनोदच्या या बेफिकीर आणि मर्दानी रूपाकडे पाहून तिला एक अनामिक आकर्षण वाटू लागले होते. विनोद पुन्हा कॅबिनमध्ये चढला तेव्हा त्याच्या ओल्या अंगातून पावसाचा आणि ओल्या मातीचा उग्र मनमोहक वास येत होता. विनोदने शांतपणे पाण्याची बाटली शीतलच्या दिशेने सरकवली. बाटली घेताना त्याने मुद्दाम शीतलच्या हाताला स्पर्श केला. तो स्पर्श रांगडा आणि गरम होता. विनोद शीतलच्या डोळ्यात थेट पाहत म्हणाला, मॅडम तुमची नजर खूप काही सांगते. इतक्या रात्री या सुनसान रस्त्यावर आपण दोघेच आहोत. तुम्हाला भीती वाटते की माझ्याबद्दल काही वेगळं वाटते? शीतलने यावर काही उत्तर दिले नाही. तिच्या मनात एकीकडे तिचे घर, पती आणि संस्कार यांचे विचार येत होते, तर दुसरीकडे विनोदच्या त्या रांगड्या व्यक्तिमत्वाने तिला पूर्णपणे भारावून टाकले होते. त्या एकांत जागी आणि त्या पावसाळी वातावरणात तिचे मन तिच्यावरचा ताबा गमावून बसले होते. आजवरच्या नीरस आयुष्यात तिला एवढी रोमांचक अनुभूती आली नव्हती. पुन्हा ट्रक सुरू झाला. शीतलने एक खोल श्वास घेतला आणि तिने स्वतःचाच निर्धार केला की आजची रात्र स्वतःला बंधनात अडकवून घेणार नाही. तिने विनोदकडे पाहिले आणि हलकेच त्याचे नाव घेतले. विनोदने तिच्याकडे पाहून एक सूचक स्मित केले. त्याला जाणवत होते की शीतल आता पूर्णपणे सहज आहे. काही वेळानंतर एका मोठ्या शेताच्या कडेला, जिथे दाट झाडांचा आडोसा होता, तिथे विनोदने ट्रक उभा केला. पावसाची रिमझिम सुरूच होती. कॅबिनमधला छोटा दिवा विनोदने मालवला आणि फक्त बाहेरून अधूनमधून चमकणाऱ्या विजांचा प्रकाश आत पडत होता. मॅडम विचार पक्का आहे ना? विनोदने अत्यंत गंभीर आणि भक्कम आवाजात विचारले. शीतलने काहीही न बोलता आपली मान हलवली आणि विनोदच्या हातावर स्वतःचा हात ठेवला. विनोद कॅबिनमधून उतरला आणि त्याने शीतलच्या बाजूला दरवाजा उघडला. त्याने तिला खाली उतरण्यास मदत केली. खाली उतरताना त्याचे मजबूत हात शीतलच्या कमरेवर विसावले होते. त्या स्पर्शाने शीतलला एक वेगळीच धुंदी जाणवत होती. दोघेही शेतात थोड्या आडुशाला गेले. विनोदने आपली लुंगी जमिनीवर अंतरली. त्या अंतरलेल्या अंधारात विनोदचे व्यक्तिमत्व एखाद्या रांगड्या योद्ध्यासारखे दिसत होते. त्याने शीतलला हळुवारपणे जवळ ओढले. शीतलने आजवर कधी अशा वातावरणात निसर्गाच्या सानिध्यात स्वतःला कोणाच्या स्वाधीन केले नव्हते. विनोदने शीतलच्या केसातून हात फिरवला. तिच्या कपाळावर आणि गालावर प्रेमाने स्पर्श करू लागला. शीतलनेही त्याला पूर्णपणे प्रतिसाद दिला. विनोदच्या मिठीत एक वेगळी ताकद होती. शीतलला तिच्या पतीची आठवण येत होती, पण या क्षणी विनोदची ओढ अधिक प्रबळ ठरली होती. विनोदने शीतलच्या सौंदर्याची स्तुती केली आणि तिला अत्यंत प्रेमाने जवळ घेतली. त्या रात्रीच्या अंधारात आणि पावसात त्यांनी एकमेकांच्या सानिध्यात जगाचा विसर पडेल असे काही क्षण अनुभवले. शेतातल्या त्या आडुशाला पावसाच्या रिमझिम आवाजात शीतल आणि विनोद जणू जगाचा विसरून गेले होते. विनोदने शीतलला अत्यंत प्रेमाने आणि तितक्याच रांगड्या ओळीने आपल्या मिठीत सामावून घेतले. निसर्गाच्या त्या मुक्त वातावरणात शीतलला
तिच्या आयुष्यातील सर्वात थरारक आणि अविस्मरणीय अनुभव येत होता. बराच वेळ ते दोघेही एकमेकांच्या मिठीत शांत बसून होते. फक्त विजांचा लखलखाट अधूनमधून त्यांच्या चेहऱ्यावर चमकत होता. सुमारे तासाभराने शीतलने स्वतःला सावरले. तिने आपले विस्कटलेले केस नीट केले आणि साडी सावरली. विनोदनेही आपली लुंगी सावरली आणि तो उठून उभा राहिला. आता त्याच्या नजरेत पूर्वीसारखी वासना नव्हती, तर एक प्रकारचा आदर आणि माणुसकी होती. त्याने शीतलचा हात धरून तिला पुन्हा हळुवारपणे ट्रककडे नेले. पुढचा प्रवास अगदी शांततेत पार पडला. कॅबिनमध्ये आता एक वेगळी शांतता होती, पण ही शांतता अस्वस्थ करणारी नव्हती. पहाटेचे 4 वाजले होते. धुक्याची चादर पसरली होती. विनोदने नागपूरच्या एका मुख्य चौकात शीतलच्या घराजवळ ट्रक थांबवला. ट्रकवरून उतरताना शीतलने मागे वळून विनोदकडे पाहिले. विनोद हसून म्हणाला, मॅडम, तुम्ही सांगितलेले हे ते नाव सुमन, आणि ही रात्र मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत विसरणार नाही. शीतलने एक तृप्त स्मित केले आणि ती आपल्या घराच्या दिशेने चालू लागली. घरी पोहोचल्यावर तिने आरशात स्वतःला पाहिले. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळी चमक होती आणि डोळ्यात एक वेगळ्याच प्रकारचे समाधान होते. तिला हे माहीत होते की जे काही घडले ते समाजाच्या नजरेत चुकीचे असू शकते, पण एका रात्रीने तिला स्वतःच्या अस्तित्वाची आणि स्वतःच्या भावनांची नवी ओळख करून दिली होती. तिने विचार केला की कधीकधी आयुष्य आपल्याला अशा वळणावर आणून उभे करते जिथे आपण सर्व बंधने, सर्व नियम विसरून काही क्षणांसाठी का होईना पण खरेच जगतो. शीतल घरी पोहोचल्यापासून तिच्या मनात एकच गोंधळ होता. आरशात पाहिलेले तिचे प्रतिबिंब तिलाच अपरिचित वाटू लागले होते. तिने लगेच स्नानगृहात जाऊन आंघोळ केली. पावसाने भिजलेले कपडे बदलले आणि स्वतःला सावरले. सकाळी 7 वाजले होते. पतीने राजीवने फोन केला. शीतल, तू पोहोचलीस का? मी फार काळजीत होतो. रात्री फोन केला तर स्विच ऑफ येत होता. शीतलने शांत आवाजात उत्तर दिले, हो, मी पोहोचले. फोनची बॅटरी संपली होती. काळजी करू नकोस, तू तुझ्या कामाकडे लक्ष दे. राजीवने सुटकेचा श्वास घेतला आणि फोन ठेवला. पण शीतलच्या मनात मात्र विनोदचा चेहरा घोळत होता. त्याचे ते रांगडे रूप, त्याचा हातांचा स्पर्श, त्याचे बोलणे, सगळं काही तिला सतत भोवत होते. तिने स्वतःला समजावून सांगितले की ही फक्त एक घटना होती. आयुष्यात असे अनपेक्षित प्रसंग येतात आणि निघून जातात, पण मन मात्र तिचे ऐकत होते. आणि ती नेहमीप्रमाणे 2 तासानंतर शीतल ऑफिसला गेली. कामात तिचे लक्ष लागत नव्हते. तिच्या सहकार्याने विचारलं, शीतल, काय झालंय? तू काहीशी विचारात दिसतेस. शीतलने हसत हसत टाळाटाळ केली, काही नाही, थोडी थकवा आलाय. मात्र तिच्या मनात मात्र एक विचार घर करून बसलं होतं. तिला विनोदला पुन्हा भेटायचे होते. तो तिला विसरला असेल का? तिने त्याला खोटे नाव सांगितले होते. तिच्या ओळखीशिवाय तिला शोधणे त्याच्यासाठी अशक्य होते. पण नशिबाला काही वेगळेच मान्य होते. एका आठवड्यानंतर शीतलला कंपनीच्या कामानिमित्त पुन्हा त्याच शहरात जाण्याचा योग आला. यावेळी मात्र तिने स्वतःहून ही संधी स्वीकारली. तिला स्वतःलाच ही विचित्र वाटत होती, पण तिचे पाऊल तिला पुन्हा त्या हायवेकडे नेत होती. मीटिंग संपवून तिने आपली कार सोबतच्या सहकार्याकडे सोपवली. एका बहाण्याने ती त्या हायवेवर पोहोचली. तोच रस्ता, तीच गाडी, तेच वातावरण, पण आता दिवसाचा प्रकाश होता. ती त्या जागी उभी राहिली, जिथे गाडी बंद पडली होती. तिला वाटले या रस्त्यावरून कितीतरी ट्रक येत जा करत असतील. विनोदला भेटणे म्हणजे समुद्रात सुई शोधण्यासारखे होते. तिने निराश मनाने परत येण्याचा निर्णय घेतला. अचानक तिच्या लक्षात आले की त्या जवळच एक छोटासा धाबा होता, जिथे ट्रक ड्रायव्हर चहा पिण्यासाठी थांबतात. ती त्या धाब्याकडे गेली. तिथे काही ट्रक उभे होते, पण विनोदचा ट्रक तिथे नव्हता. तिने धाब्यावरच्या माणसाला विचारले, इकडे विनोद नावाचा ड्रायव्हर येतो का? त्या माणसाने उत्तर दिले, विनोद, हो, तो रोज येतो, पण आज अजून आला नाही. संध्याकाळी येतो. तुम्ही कोण आहात त्याच्याकडे? शीतलने लगेच उत्तर दिले, मी त्याची नातेवाईक आहे. त्याला भेटायचं आहे. तिने आपले नाव विचारले असता तिने सुमन असेच सांगितले. तो माणूस म्हणाला, तुम्ही संध्याकाळी या, तोपर्यंत येईल. शीतल परत आपल्या गाडीकडे जात होती. तेवढ्यात एक ओळखीचा आवाज तिच्या कानी पडला, सुमन, तुम्ही? ती थबकली. मागे वळून पाहिलं तर विनोद तिच्या समोर उभा होता. त्याच्या डोळ्यात आश्चर्य आणि आनंदाची मिसळलेली भावना होती. शीतलच्या चेहऱ्यावर अनावधानाने सुमटलेले. ती म्हणाली, विनोद, मला वाटलं तुम्ही आज आला नाही. विनोदने हसत हसत सांगितले, मी तर इथेच होतो, मागे ट्रकमध्ये झोपले होतो. तुम्हाला पाहून खूप बरं वाटलं.
त्याने तिला धाब्यावर बसायला बोलावले. दोघेही चहा घेऊन बसले. सुरुवातीला दोघेही काही बोलत नव्हते. मग विनोदने शांतता भंग केली. तुम्ही मला खरे नाव सांगितले नाही, हे मला त्या दिवशीच कळलं होतं. शीतलने लाजत मान खाली घातली. माफ करा विनोद, सुरक्षेसाठी, पण माझं खरं नाव शीतल आहे. विनोदने डोळ्यात डोळे घालत म्हटले. शीतल, छान नाव आहे, तुमच्यासारखं सुंदर. त्याचे हे बोलणे ऐकून शीतलच्या मनात पुन्हा त्या रात्रीच्या आठवणी ताज्या झाल्या. तिने विचारले, तुम्ही मला का शोधलं नाही? मी खोटं नाव सांगितलं होतं तरी? विनोद गंभीर झाला. त्याने उत्तर दिले, कारण मला माहीत होतं की तुमचं आयुष्य वेगळं आहे. मी तुमच्या आयुष्यात अडथळा बनवू शकतो, पण तुम्ही स्वतः आज इथे आलात हे पाहून मला खूप आनंद झाला. शीतलच्या डोळ्यात पाणी आले. तिला जाणवले की विनोद हा केवळ शारीरिक आकर्षणाचा विषय नव्हता. त्याच्या मनात तिच्यासाठी आदर होता. तिने हळूच विचारले, तुम्हाला माझी भेटायची? विनोदने खिडकीबाहेर पाहताच सांगितले, प्रत्येक रात्री मी या रस्त्याने जातो तेव्हा तुमचा चेहरा डोळ्यासमोर येतो, पण मी कधीच तुमचा शोध घेण्याचा प्रयत्न केला नाही, कारण मला माहीत होतं की तुम्ही एखादी सुखी संसारातील स्त्री आहात. मी त्या संसारात धक्का देऊ इच्छित नव्हतो. शीतलने त्याच्याकडे पाहिले. तिने विचारले, तुम्हाला माझ्याबद्दल काही वाटतं का? विनोद थोडा वेळ शांत राहिला. मग त्याने सरळ निर्धाराने उत्तर दिले, हो, मी पण ते वाटणं आणि ते सांगणं यात फरक असतो. मी एक सामान्य ट्रक ड्रायव्हर आहे. तुम्ही एका उच्च पदावरची स्त्री आहात. आपल्यात खूप मोठं अंतर आहे. त्या रात्रीच्या आठवणी माझ्यासाठी खूप मौल्यवान आहे, पण त्या पलीकडे काहीही मी अपेक्षा करू शकत नाही. शीतलच्या मनात आदर आणि आकर्षण यांची सांगड घातली होती. ती म्हणाली, तुम्ही जे म्हणालात ते खरं आहे, पण माणसाची जात, पद, पैसा यापेक्षा त्याचे मन मोठं असतं. तुमच्यात ती मन आहे. विनोद दोघेही बराच वेळ बोलत होते. शीतलने विनोदला सांगितले की तिला त्याची सवय झाली आहे. तिच्या मनात त्याच्यासाठी स्थान आहे. विनोदने मात्र तिला सावध केले, शीतल, तुमचं घर आहे, नवरा आहे. तुम्ही माझ्यासारख्या माणसासाठी ते धोक्यात आणू शकत नाही. मी तुमचा मित्र म्हणून तुमच्यासोबत राहू शकतो, त्यापेक्षा अधिक काही नाही. शीतलला त्याची ही भूमिका आवडली. ती म्हणाली, तू खूप चांगला आहेस विनोद, आणि तिने पहिल्यांदाच त्याला तू म्हणून संबोधले. विनोदच्या चेहऱ्यावर हसू उमटले. त्या दिवसापासून शीतल आणि विनोद यांच्यात मैत्रीचे नाते निर्माण झाले. शीतल जेव्हा जेव्हा त्या शहरात यायची तेव्हा ती विनोदला भेटायची. त्याचे बोलणे, हसणे, चहा पिणे हे त्यांच्या भेटीचा भाग बनले. पण त्यांनी कधीही त्या रात्रीची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न केला नाही. विनोदच्या मनात तिच्यासाठी आदर होता, तर शीतलच्या मनात त्याच्यासाठी कृतज्ञता आणि आपुलकी होती. एक दिवस शीतलच्या पती राजूला शीतलच्या वागण्यात बदल जाणवला. तो म्हणाला, शीतल, तू खूप बदललीस. आधी तू नेहमी तणावात असायचीस, पण आता तू खूप शांत आणि समाधानी आहे दिसतेस. शीतल हसली. तिला माहीत होते की या बदलामागे विनोदची मैत्री होती. विनोदने तिला जीवनाचा एक वेगळा अर्थ समजावला. ती म्हणाली, कधीकधी आयुष्यात योग्य माणसाची भेट होते, जो तुम्हाला स्वतःची ओळख करून देतो. राजीवला तिच्या या उत्तराचा अर्थ समजला नाही, पण त्याला तिचे समाधान पाहून आनंद झाला. काही महिन्यानंतर शीतलच्या कंपनीत बदली झाली आणि तिला दुसऱ्या शहरात जाण्याची संधी मिळाली. तिने ही संधी स्वीकारली. निघण्यापूर्वी ती शेवटच्या विनोदला भेटायला गेली. त्या हायवेवर, त्या धाब्यावर ती त्याची वाट पाहत होती. विनोद आला तेव्हा तिच्या चेहऱ्यावर नेहमीची हास्य होती, पण शीतलच्या डोळ्यात पाणी पाहून तो गंभीर झाला. काय झालं? त्याने विचारलं. शीतलने बदलीची बातमी सांगितली. विनोदने शांतपणे ऐकून घेतले. मग तो म्हणाला, तुमच्या आयुष्यासाठी हे चांगलं आहे शीतल. तुम्ही जा, मी नेहमी तुमच्या आठवणीत जपून ठेवेन. शीतलने त्याच्याकडे पाहिलं. तिने विचारले, तुला माझी आठवण येईल का? विनोद हसला. प्रत्येक रात्री, प्रत्येक पावसात, या हायवेवर, प्रत्येक वेळी. शीतलने त्याच्या हातात आपला हात ठेवला. यावेळी तो स्पर्श वासनेचा नव्हता, तर शुद्ध मैत्रीचा होता. ती म्हणाली, तुम्ही मला खूप काही शिकवलंस विनोद. प्रेम म्हणजे मालकी नसते, तर सोडून देण्याची ताकद असते, हे तू दाखवलंस. विनोदने तिच्या डोळ्यात पाहिलं. तूही मला खूप काही शिकवलंस. मी एक सामान्य ट्रक ड्रायव्हर आहे, पण तुला मला एक चांगला माणूस बनवलंस. तू त्या दिवशी दोघेही बराच वेळ बोलत होते. शीतलने विनोदला सांगितले की तिच्या आयुष्यात आलेले सर्वात सुंदर नाते आहे. विनोदने तिला आश्वासन दिले की तो नेहमी तिच्या संपर्कात राहीन. शीतल नेहमी शहरात गेली. तिने आपल्या आयुष्यात नवीन सुरुवात केली, पण तिथे विनोदने संपर्क ठेवला. महिन्यातून एकदा तरी ते फोनवर बोलत. त्यांच्या बोलण्यात आता तीच सहजता होती, पण त्यात कुठलीही अपेक्षा नव्हती. राजीवला हळूहळू शीतलच्या या नव्या मैत्रीबद्दल कळले.
सुरुवातीला त्याला आश्चर्य वाटले, पण शीतलने हे प्रामाणिकपणे सांगितल्याने त्याच्या मनात शंकेला जागा नव्हती. राजू एकदा विनोदला भेटला तेव्हा त्याला जाणवले की हा माणूस खरोखरच सरळ आणि प्रामाणिक आहे. त्याने शीतलला सांगितले की तू नशीबवान आहेस की तुला असा एक मित्र मिळाला. शीतलच्या आयुष्यातील हा प्रवास सुरूच होता. शीतलने शिकले की कधीकधी आयुष्यात काही भेटी फक्त एका रात्रीसाठी नसतात, तर त्या आयुष्यभराची साथ देतात. विनोद आणि शीतल यांच्यातील नाते हे उदाहरण होते की खरे नाते म्हणजे मालकी नव्हे, तर एकमेकांच्या आयुष्यात आदर आणि उभे राहणे होय. शीतलला नवीन शहरात स्थायिक होऊन 2 वर्ष उलटून गेली होती. नोकरीत प्रगती, घरात सुख आणि पती राजीवशी असलेले नाते अधिक घट्ट झाले होते. पण तिच्या मनात विनोदसाठी एक कोपरा होता, जो तिने कधीच कोणाला दिसू दिला नव्हता. महिन्यातून एकदा होणारा फोन, सुट्टीत कधीतरी हायवेवर जाऊन भेटणे, हे त्यांच्या नात्याचे सूत्र होती. विनोदनेही आपल्या कामाला रमला होता. त्याने थोडी बचत करून आपला स्वतःचा छोटा ट्रक घेतला होता. तो आता चालकासोबत मालकही झाला होता. त्याच्या या यशाचे शीतलला अभिमान वाटत असे. ती त्याला नेहमी प्रोत्साहन द्यायची. विनोद, तू खूप मोठा होशील, मला विश्वास आहे. एक दिवस शीतलच्या आयुष्यात एक मोठा बदल झाला. तिला कळले की ती गरोदर आहे. राजीव आणि शीतल दोघांसाठी ही खूप आनंदाची बातमी होती. राजीवने तिच्याकडे पाहत विचारले, तुला काय वाटतं, मुलगा की मुलगी? शीतल हसली. दोन्हीही आपल्यासाठी आशीर्वादच आहे. पण या आनंदाच्या क्षणी ही तिच्या मनात एकच विचार आला. तिने ठरवले की ही बातमी विनोदलाही सांगायला हवी. तिने त्याला फोन केला. विनोद, मला सांगायचं आहे, मी आई होणार आहे. दुसऱ्या बाजूला थोडा वेळ शांतता होती. मग विनोदचा आवाज आला, अभिनंदन शीतल, माझ्याकडून तुझ्या पोटच्या बाळाला आशीर्वाद. त्याच्या आवाजात आनंद होता, पण त्या आवाजात एक विरही होता. शीतलला तो जाणवला. ती म्हणाली, विनोद, तू कधीतरी भेटायला येईल, मला तुझी खूप आठवण येते. विनोदने होकार दिला, पण तो येण्याचे दिवस लांबतच होते. शीतलच्या गरोदरपणातील 6वा महिना सुरू झाला होता. एके दिवशी अचानक तिला राजूकडून फोन आला. त्याच्या आवाजात घबराट होती. शीतल, बाबांची तब्येत अचानक बिघडली, त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले, मला लगेच नागपूरला जावं लागेल. शीतलने त्याला धीर दिला. तू जा, मी इथे आहे, काळजी करू नकोस. राजू नागपूरला निघून गेला. 2 दिवसानंतर शीतलला स्वतःला त्रास होऊ लागला. तिला कळले की प्रसूती तिची वेळ अपेक्षापेक्षा लवकर आली आहे. ती एकटीच होती. तिने तात्काळ शेजाऱ्यांची मदत घेतली आणि रुग्णवाहिका बोलावली. हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर डॉक्टरांनी सांगितले की गरज पडल्यास सिझेरियन करावे लागेल. शीतल घाबरली होती. तिच्या मनात एकच विचार होता, राजू इथे नाही, मी एकटी आहे. ती खोलीत पडून होती. अचानक दार उघडले आणि एक माणूस आत आला. शीतलने डोळे उघडून पाहिले तर तो विनोद होता. तिच्या डोळ्यात आश्चर्य आणि आनंदाचे पाणी आले. ती म्हणाली, विनोद, तू इथे कसा? विनोदने तिचा हात हातात घेतला. त्याच्या डोळ्यात काळजी होती. तुझ्या शेजाऱ्याने राजूला फोन केला? राजीवने मला फोन केला. तो नागपूरला अडकलाय. त्याने सांगितले की तू एकटी आहेस आणि मला तुझ्याजवळ यायला सांगितलं. मी सगळं कामं सोडून इथे धावत आलो. शीतल थक्क झाली. राजीवने विनोदला मदतीसाठी बोलवले होते. तिच्या दोन्ही नात्यामधला हा विश्वास तिला पाहायला मिळाला. तिने विनोदचा हात घट्ट धरला. तू आलास हे पाहून मला खूप बरं वाटलं. विनोदने तिला धीर दिला. तू घाबरू नकोस, मी इथे आहे तुझ्यासोबत. त्याने डॉक्टरांची बोलणी केली, कागदपत्रे भरली, औषधे आणली आणि शीतलच्या प्रस्तुतीच्या वेळी तो हॉस्पिटलच्या बाहेर बसून होता. अखेर एका सुंदर मुलीने जन्म घेतला. डॉक्टर बाहेर आले. बाळ आणि आई दोघेही सुखरूप आहे. विनोदच्या डोळ्यात पाणी आले. तो म्हणाला, देवाचे आभार. त्याने ताबडतोब राजीवला फोन केला आणि सुवार्ता सांगितली. राजूने सुटकेचा श्वास घेतला. दुसऱ्या दिवशी शीतल जेव्हा शुद्धीवर आली तेव्हा तिने विनोदला बाळाला उचलून धरताना पाहिले. विनोदच्या हातात ते नाजूक बाळ होते. तो हळुवारपणे तिच्याकडे पाहत होता. शीतलच्या मनात भावनाची भरतीची ओटी सुरू झाली. हाच माणूस ज्याच्यासोबत तिने एका रात्रीचा प्रवास केला होता, आज तिच्या बाळाला हातात घेऊन उभा होता. शीतलने हळूच हसत विनोदकडे पाहिले आणि म्हणाली, तू माझ्या आयुष्यात काय आहेस हे शब्दात सांगणं कठीण आहे. विनोदने बाळाला अलगद तिच्या शेजारी ठेवलं आणि शांतपणे म्हणाला, मी फक्त एका मित्र आहे शीतल, आणि तुझ्या या मोठ्या छोट्या जगाचा दुरून आनंद पाहणारा साक्षीदार. त्या क्षणी शीतलच्या मनात कुठलाही गोंधळ उरला नव्हता. तिला समजलं होतं की काही नाती नावाशिवाय पूर्ण असतात. काही तासांनी राजीव हॉस्पिटलमध्ये पोहोचला. त्याने बाळाला हातात घेतलं. शीतलकडे पाहून तो हसला आणि मग विनोदकडे वळून त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला, धन्यवाद मित्रा,
तू माझ्या जागी उभा राहिलास. विनोदने फक्त मान हलवली. त्याच्या डोळ्यात समाधान होतं. दिवस पुढे सरकले. शीतलचं आयुष्य पुन्हा आपल्या लयीत आलं. घर, नोकरी, बाळाचं संगोपन. पण आता ती अधिक शांत, अधिक समजूतदार झाली होती. विनोद कधीमधी भेटायला यायचा, बाळाला खेळवायचा आणि परत आपल्या रस्त्यावर निघून जायचा. त्याच्या नात्यात आता कोणताही गोंधळ नव्हता. फक्त एक निस्वार्थ मैत्री होती. वर्षांनी बाळ मोठं होत गेलं आणि एक दिवस तिने शीतलला विचारलं, आई, तो विनोद काका कोण आहेत? शीतलने असत उत्तर दिलं, तो माझा खूप चांगला मित्र आहे. त्याने मला आयुष्यातलं खरं धैर्य शिकवलं. आणि खिडकीतून बाहेर पाहताना तिला दूरवर हायवेवरून जाणाऱ्या ट्रकचा आवाज ऐकू आला. जणू तिच्या आयुष्यातील त्या एका रात्रीची आठवण अजूनही तिच्यासोबत प्रवास करत होती. काही महिन्यांनी शीतलचे बाळ आता चालायला लागले होते. घरात आनंदाचे वातावरण होते. पण या सगळ्यातही शीतलच्या मनात कधी त्या हायवेचा पावसाळी रात्रीचा आवाज जागा व्हायचा. राजीवला आता विनोदबद्दल पूर्ण माहिती होती. तसेच त्या दोघांच्या नात्याची मर्यादा आणि स्वच्छता यावर त्यांचा विश्वासही पक्का झाला होता. तरीही तो कधी विनोदच्या बद्दल एक विचित्र आदराने बोलायचा. कारण त्याला माहीत होतं की त्या एका माणसाने त्याच्या पत्नीला खचलेल्या अवस्थेत उभे करून जीवनाचा नवा अर्थ दिला होता. एक दिवस दुपारी शीतलच्या फोनवर एक मेसेज आला. मी नागपूरमध्ये आहे. जर वेळ असेल तर भेटू शकतो. तुझ्या बाळाला पाहायलाही मनापासून आवडेल. मेसेज वाचून शीतलच्या चेहऱ्यावर हलके हसू उमटलं. तिने राजीवला सांगितलं. त्याने सहजपणे उत्तर दिलं, हो, भेट ना. तो वाईट माणूस नाही. उलट त्याने मला माझी पत्नी परत दिली. त्या शब्दांनी शीतलच्या मनात एक वेगळंच समाधान मिळालं. संध्याकाळी शीतल बाळाला घेऊन त्याच धाब्याकडे पोहोचली. अनेक वर्षांनी ती जागा पाहताना तिला जुन्या आठवणींना हलकसं झटका दिला. पण आता तिचं मन स्थिर होतं. काही अंतरावर एक ओळखीचा ट्रक उभा दिसला. कॅबिनचं दार उघडलं आणि विनोद बाहेर आला. त्याच्या चेहऱ्यावर तेच रांगडं हसू आणि डोळ्यात तीच ममता होती. शीतलला पाहताच त्याच्या चेहऱ्यावर एक भाव उमटला. जणू त्याने तिच्यामध्ये झालेला बदल पहिल्याच क्षणी ओळखला. अगं, तू तर पूर्ण बदललीस, तो म्हणाला. शीतलने हसत उत्तर दिले, बदलायला वेळ लागतो, पण कारण योग्य असेल तर तो बदल सुंदर होतो. विनोदच्या नजरा मग बाळाकडे वळल्या. बाळ निरागसपणे त्याच्याकडे पाहत होतं. विनोद खाली बसला, हात पुढे केला आणि बाळाने त्याचा बोट पकडलं. त्याच क्षणी विनोदच्या चेहऱ्यावर जी भावना आली ती शब्दात मावणारी नव्हती. ती भावना होती शुद्ध प्रेमाची, कर्तव्याची आणि एका अनामिक जिव्हाळ्याची. ते तिघही धाब्याच्या टेबलावर बसले. शीतलने त्याला राजीव कसा बदलला, घरातले काय बदल झाले, बाळ कसं वाढतंय, सगळं सांगितलं. विनोद शांतपणे ऐकत होता. त्याच्या चेहऱ्यावर समाधान होतं. तू खूप मजबूत झाली आहे शीतल, तो म्हणाला. आयुष्य त्यालाच झुकतं जो स्वतःला हरवू देत नाही. शीतलने त्याच्याकडे पाहून विचारलं, तू अजूनही त्या रात्रीचं काही आठवतोस? विनोदने गंभीरपणे उत्तर दिलं, आठवण नाही, ती माझ्या जीवनाचा एक वळण आहे. पण आज जी तू आहेस ना, ती माझ्या त्या आठवणींपेक्षा 100 पट सुंदर आहे. शीतल काही क्षण शांत झाली. मग म्हणाली, जर त्या रात्री तू थांबला नसतास तर कदाचित मी आज अशी नसते. विनोदने तिचे शब्द ऐकून सुस्कारा टाकला. आयुष्य आपल्याकडून काही गोष्टी करवून घेतं, पण याचा अर्थ वाईट असतो असं नाही. बाळाने अचानक विनोदच्या हाताला धरून त्याच्याकडे हसत पाहिलं. त्या निरागस हसण्यात दोघांनाही भूतकाळ, वर्तमान आणि भविष्याचा अर्थ उमजला. शीतलने मनाशी ठरवलं की आज ती विनोदला काहीतरी सांगणार आहे. काहीतरी जे तिने खूप दिवस मनात धरून ठेवलं होतं. ती म्हणाली, विनोद, मी आज तुला एक गोष्ट सांगणार आहे जी कधी सांगितली नव्हती. त्या रात्री मी तुझ्याकडे ओढले गेले होते, पण आज मला कळतंय की त्या अनुभवाने मला माझी ताकद दिली. पण तू दिलेली मैत्री, तिने मला माझं आयुष्य वाचवलं. विनोद शांतपणे हसला. शीतल, माणसामध्ये संबंध अनेक प्रकारचे असतात, पण काही नात्यांना नाव नसतं आणि नावाची गरजही नसते. सूर्य मावळत होता. ट्रकच्या मागून सोनेरी प्रकाश पडत होता. शीतलने बाळाला उचललं आणि विनोदकडे पाहत म्हणाली, आपली मैत्री इथवरच ठेवू, पण ती कायम राहिली पाहिजे. बदलत राहिली तर कधी वाईट न व्हायला हवी. विनोदने मान हलवली. तू जिथे असशील तिथून आनंदी राहा. तुझं सुख पाहणं हाच माझा वाटा आहे. शीतल हसली, पण डोळ्यात पाणी आलं. जाताना बाळाने परत एकदा विनोदचा हात पकडला. त्या छोट्या स्पर्शात दोघांना जाणवलं, बरंच काही बदललं होतं, पण एक नातं अजूनही तितकंच जिवंत होतं. शीतल कारमध्ये बसली. विनोद मागे उभा होता, हात हलवत. कार दूर जात असताना शीतलच्या मागच्या काचेतून ते दृश्य धुसर होत गेलं. एक ट्रक, एक माणूस आणि एक अनामिक नातं जे कधीही संपणार नव्हतं. शीतल दुसऱ्या दिवशी ठरवूनच शाळेत गेली. मनात भीती होती, पण आता
मागे हटायचं नाही हे ती ठरवून आली होती. वर्गात पाऊल टाकताच कालच्या प्रसंगाच्या आठवणी डोळ्यांसमोर चमकून गेल्या. पण तिने हळूच श्वास घेतला आणि आपली जागा घेतली. सुट्टीत पुन्हा तोच मुलगा तिच्याजवळ आला. यावेळी त्याच्या चेहऱ्यावरची एकडी कमी आणि गोंधळ जास्त दिसत होता. हे बघ, कालचं विसर. तो कुजबुजला. शीतल थेट त्याच्या डोळ्यात बघत म्हणाली, विसरते, पण पुन्हा असं करू नकोस. तिचा आवाज लहान होता, पण त्यातील ताकद स्पष्ट ऐकू येत होती. मुलगा काही क्षण गप्प राहिला. त्याने आधीच कधीच कोणाला अशा शांत धैर्याने बोलताना पाहिलं नव्हतं. सॉरी, तो शेवटी बोलला. शीतलच्या मनावरचं ओझं हलकं झालं. पहिल्यांदाच तिला स्वतःवर अभिमान वाटला. घरी पोहोचल्यावर आईने विचारलं, कसा गेला दिवस? शीतलने तिचा हात हातात घेतला आणि म्हणाली, आज मी स्वतःसाठी उभी राहिले. आईच्या डोळ्यात पाणी आलं, पण चेहऱ्यावर समाधानाचं स्मित होतं. त्याच दिवसाने शीतल बदलली. ती केवळ घाबरट मुलगी राहिली नाही, ती स्वतःला ओळखू लागली. तिने समजून घेतलं की धैर्य म्हणजे आवाज मोठा असणं नाही, तर योग्य वेळी स्वतःसाठी उभं राहणं आहे. आणि त्या दिवसापासून शीतलची कथा भीतीची नव्हे तर आत्मविश्वासाची झाली. मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. कथेला जास्तीत जास्त लाईक करा आणि हाईप करा आणि मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच इंटरेस्टिंग आणि धमाकेदार कथेसह. तोपर्यंत हसत राहा, खुश राहा. धन्यवाद.